महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी, भीमराव तापकीर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपल्या सगळ्यांचं मी मनापासून वारज्यात स्वागत करते. कारण का एक अनेक वर्षाचं आपलं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होतंय आणि याचं संपूर्ण श्रेय सचिन दोडके, सायली वांजळे, बाबा धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटेंना जातं. कारण का सुरुवातीपासून ह्या चौघांनी त्याचा प्रचंड फॉलोअप केला आणि दिलीप भाऊंनी आधी एक अतिशय सुंदर हॉस्पिटल सर्वसामान्य मायबाप जनतेशी वारज्यात सुरू केलं आणि त्यानंतर सचिन भाऊंनी प्रचंड फॉलोअप करून ह्याही भागात एक उत्तम दर्जाचं हॉस्पिटल व्हावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा एक खूप आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे. कारण आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण कधी येते? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ती येते जेव्हा आपल्या घरात कोणीतरी आजारी पडतं आणि तेव्हा जी धमछाक कुठल्याही कुटुंबाची होते ती आपण सगळ्यांनीच कधी ना कधी किंवा कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. मी स्वतः एक कॅन्सर सर्वायव्हिंग फॅमिलीमधून आलेली आहे. माझ्या वडिलांना 1 नाही 2 नाही 3 वेळा कॅन्सर झालेला आहे आणि त्यावेळीस पांडुरंगानंतर त्याचं दर्शन मला कोणी दिलं असेल तर त्या डॉक्टरांनी दिलेलं आहे. आणि आज माझे वडील आज आहेत त्याचं संपूर्ण श्रेय या भारतातल्या उत्तम डॉक्टरांना जातं. कारण डॉक्टरांची ही जी सेवाभावी वृत्ती असते ती कोविडमध्ये तर आपण पाहिलीच, पण साधारणपणे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप असतं. ह्याही हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी असणार आहे. पण भारताची सगळ्यात मोठी खासियत ही क्लिनिकल डायग्नोसिस आहे. म्हणजे अनेक वेळा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो की तो आपल्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला सांगतो की तुम्हाला हा आजार झाला आहे. कारण आजकालच्या तंत्रज्ञानामध्ये परदेशात डॉक्टरांना एवढा वेळ नसतो, पण भारतातले डॉक्टर हे अतिशय उत्तम काम करतात. आणि अजूनही फॅमिली डॉक्टरची जी प्रथा आहे ती अजूनही आपल्या देशात आहे. आणि ह्या संपूर्ण वारज्याच्या बाबतीत हा एक अतिशय सुंदर हॉस्पिटल होतच आहे, पण त्याबरोबर ही सेवाभावी वृत्ती ही सातत्याने राहील. आज महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी आवर्जून आज हे सगळे उपस्थित राहिले. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचेही खूप मोठं योगदान या कामात आहे. एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे, 2 छोट्या मागण्या खरं तर आहेत की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत. त्याच्यामुळे गेले 2-2.5 वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल. आणि त्याचबरोबर या भागामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झाल्या, आपल्याला आठवत असेल की सगळ्यात मोठी पाण्याची टाकी जी झाली ती आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या नावाने झाली. तर दुसरी मोठी जी आपण इथे टाकी केली ज्यांनी स्वतःची जमीन तुम्हाला आणि मला पाणी मिळावं ह्याच्यासाठी मिळाली ती कैलासवासी हबप सुभाषभाऊ जनार्दन चौधरी यांच्या नावावी व्हावी अशी अनेक स्थानिक लोकांची मागणी आहे. तीही जर सरकारने पूर्ण केली की त्या लोकांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केला आणि आपल्यासाठी 24 तास पाणी हे देण्यासाठी त्यांनी जी जमीन दिली त्याबद्दल त्या सकंड चौधरी कुटुंबाचे मी मनपूर्वक आभार मानते. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि माझे सगळे सहकारी त्यांनी जो पाठपुरावा करून अतिशय उत्तम असं आरोग्याचं मंदिर आज इथे उभं राहिलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आपण सगळे सेवाभावी वृत्तीने कुठलाही प्रॉफिटचा विचार न करता आपण इथे हा उपक्रम करूया. आणि महाराष्ट्र सरकारने फक्त त्यांच्या भाषणात एक स्पष्टीकरण करावं, कारण एक वर्तमानपत्रात बातमीसारखी येते की ह्या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र सरकारनी त्याच्यात त्यांनी सॉव्हरन गॅरंटी दिली आहे असा एक गैरसमज होतो आहे. त्याच्यामुळे नक्की ती सॉव्हरन गॅरंटी काय आहे आणि त्याच्यामुळे लोकांना जी सेवा मिळणार आहे त्याच्यात तर काही कमतरता होणार नाही एवढीच ग्वाही द्यावी. आज देवेंद्रजी
आवर्जून मुंबईवरनं या कार्यक्रमासाठी आलेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करते पुण्यामध्ये. आणि माननीय मुख्यमंत्री आज त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होता, ते काही कारणामुळे येऊ शकले नाही. तरी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही DCM आणि महाराष्ट्र सरकारचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.